भारतीय जनता पक्षानं राज्यभर लावलेल्या एका होर्डिंगची सध्या खूप चर्चा सुरू आहे। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व व विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र या मजकुराच्या होर्डिंगच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानलेत। आभार मानताना मराठीचं राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना नाव न घेता डिवचण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले। नागपूर शहरात देखील सर्वत्र हे होर्डिंग झळकतायत। रहाटे कॉलनी चौकामधल्या या होर्डिंगचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरमध्ये एका होर्डिंगची प्रचंड चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाने मतदारांचे आभार मानताना ज्या प्रकारचे होर्डिंग लावलेले आहे, मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र अशा आशयाचे आणि अशा मजकुराचे जे होर्डिंग नागपूर शहरभर लावले। इतकंच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृतपणे जे त्यांचं बॅनर्स असतं त्या बॅनर्समध्ये आपल्याला प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत आहे आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांचे देखील फोटो पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच कुठेतरी महानगरपालिकांच्या ज्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मराठी मतांवर राजकारण केलं गेलं। शेवटी भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने यश मिळालं आणि त्या यशानंतर मतदारांचे आभार व्यक्त करताना कुठेतरी मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला अशा प्रकारचे हे होर्डिंग नागपूरसह राज्यातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये लागलेले आहे आणि मराठीचं राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूला देखील या होर्डिंगच्या माध्यमातून कुठेतरी एक डिवचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल लिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।